सुवर्ण भारतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी रश्मी हिवरे। आजच्या काही ठळक व विशेष घडामोडी। चंद्रपुरातील ज्येष्ठ साहित्यिक सविता सातपुते कोट्टी आजपर्यंत ठरल्या अनेक सन्मान पुरस्कारांच्या मानकरी। चंद्रपूर शहरातील प्रख्यात ज्येष्ठ साहित्यिक सविता सातपुते कोट्टी या आजपर्यंत अनेक सन्मान पुरस्कारांच्या मानकरी ठरल्या आहेत। त्यांचे सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील कार्य अतिशय उल्लेखनीय व कौतुकास्पद आहे। त्या समाजसेविका माया कोसरे यांच्या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलनच्या एक सदस्य आहेत। सुवर्ण भारत साठी चंद्रपूरवरून प्रियंका गायकवाडसह किरण घाटे। आपण एक ज्येष्ठ साहित्यिक आहे आणि या साहित्य क्षेत्रात प्रवास करताना आपल्याला बरेच पुरस्कार मिळाले आहेत। त्या पुरस्काराविषयी आपण काय सांगाल? मी सविता सातपुते कोट्टी रामनगर आनंदनगर इथे राहते आणि हे जे काही लिखाण जे मी आजपर्यंत साहित्य क्षेत्रात करत आलेली आहे, तर या क्षेत्रात आल्यानंतर मी आपली घरीच लिहून काढायची। नंतर मग हळूहळू व्हॉट्सअप ग्रुपद्वारे लिहायला लागली आणि हे जे व्हॉट्सअप ग्रुपचे जे मोठे मोठे महाराष्ट्र लेवलचे जे ग्रुप होते, त्या ग्रुपनी दखल घेत आणि चंद्रपूरच्या काही संस्था आहेत, सूर्यांश असायचं किंवा भद्रावतीची वाडेकर स्मृती विना वाडेकर स्मृती संस्था, तसंच फिनिक्स आणि आमचे झाडी बोली, अशा ज्या साहित्य क्षेत्राचे जे आमचे व्हॉट्सअप ग्रुप होते, त्यांनी दखल घेऊन आम्हाला कवी संमेलनात बोलवायचे आणि आम्हाला असे बरेच पुरस्कार दिलेले आहे। जसे की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य क्षेत्रातला पुरस्कार आहे, बोढेकर स्मृती पुरस्कार मिळालेला आहे, झाडी बोलीचे पुरस्कार मिळालेले आहेत, संमेलन झालेले। आणि परत महाकाली महोत्सव जिथे होतो, महाकाली महोत्सवामध्ये जे संमेलन होते तिथे आम्हाला पुरस्कार मिळालेला आहे। आणि असे फिनिक्सचा पण पुरस्कार आहे। विविध असे पुरस्कार मला मिळालेले आहे आणि तिथे मी लेखन करीत असते आणि काही वृत्तपत्रामध्ये सुद्धा माझं लेखन झालेलं आहे। मॅडम, लोकमत सखी मंचचा आपल्याला एक पुरस्कार मिळालेला आहे, त्या पुरस्काराविषयी आपण काय सांगाल? मी लोकमत सखी मंचची मी संयोजिका होती। मी माझ्या लक्ष्मीनगर आणि माझ्या रामनगरचं मी संयोजिका हे काम मी करायची। असं करताना मला लोकमत सखी पुरस्कार यासाठी मिळालेला होता की मी तिथे एक आपला जो ड्रामा होता तो दिला आणि त्या क्षेत्रामध्ये जो एक साहित्यिक कार्यक्रम झाला, म्हणजे आपल्या कविता, त्यामध्ये माझा लोकमतमध्ये द्वितीय क्रमांक आला। तिथे मला लोकमतचा साहित्य पुरस्कार मला मिळाला। साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ लेखिका ॲडव्होकेट मेघा धोटे यांच्याशी आपले फार घनिष्ठ संबंध आहे, त्यांच्याविषयी आपण काय सांगाल? मेघा धोटे ही राजुरा इथे राहत असून तिच्याबद्दल मला फक्त मी कवयित्री या साहित्य क्षेत्राशी निगडीत असताना माझा संबंध आला नाही, त्याआधीच आम्ही अशा मैत्रिणी होतो आणि मग अशा आमच्या कवी संमेलनातून आम्ही वारंवार भेटी घ्यायचो आणि ती एक उत्कृष्ट लेखिका आणि कवयित्री आहे। सहज सुचलं परिवाराची ती मुख्य मार्गदर्शिका असून त्याद्वारे अजून आमचं बोलणं मध्ये मध्ये चालायचं आणि आमची जी घनिष्ठ मैत्री होती ती अजूनच आम्ही एकमेकांच्या आमच्या सुखदुःखाशी आम्ही दोघीही समरूप असून नेहमी आमची खूप म्हणजे घनिष्ठ जवळची मैत्री असून ती आणि मी आम्ही जिवलग मैत्रिणी झालेल्या आहोत। आपण आपल्या प्रभागात जे योगा क्लास चालतात, त्या योगा क्लासला आपण नेहमीच मार्गदर्शन करतात, त्या योगा क्लास विषयी काय सांगाल? आमच्या रामनगर आनंदनगर ज्येष्ठ नागरिक संघामध्ये जो आमचा रेग्युलर योगा क्लास होतो 2007 मध्ये, इथे जेव्हा रामदेव बाबा आलेले होते तेव्हा रामदेव बाबा आल्यानंतर आम्ही तोच त्यांचा 7 दिवसांचा शिबिर जो काळ होता तो मी रेग्युलर केला आणि मी माझ्या पूर्ण मुलांना, माझ्या आईला, फॅमिलीला घेऊन मी तिथे जायची। त्याच्यानंतर श्री चंदावार साहेब यांनी आमचा इथे आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली आणि ज्येष्ठ
नागरिक संघामध्ये आमचा योगा क्लास त्यांनी चालू केला. मॉर्निंगला आणि संध्याकाळी 4 वाजता पूर्ण ग्राउंड भरून. तर योगा क्लासला मग आम्ही तिथे जो स्टेजवर आम्ही 3 जणी बसायचो सुरुवातीला, आणि तिथून आम्ही त्या माध्यमातून सकाळी आणि पण आमचे बरेच इथे योग गुरु झालेले आपण आहेत. सहसूतलोवर आहे, महाराष्ट्रातील सहसूतलोवर. त्या सहसूतलोवरील नवोदित तरुणींना काय सल्ला द्याल आज? सहसुचलं हा ग्रुप महाराष्ट्रभर असून त्याचे आज 20 ग्रुप आहेत, आणि त्या सहसुचलं ग्रुपमधील महिला या सगळ्या कर्तृत्ववान आहेत. साहित्य लिखाणामध्ये त्या तरबेज असून कला गुण, संगीत क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात, त्यांची कला क्षेत्रात, संपूर्ण जे नृत्य या क्षेत्रात सर्व निपुण आहेत. आणि त्यांचं कार्य मी बघत असते, सर्वत्र त्या सुपरिचित असून त्या आपल्या कार्यक्षेत्रात त्यांनी बरेचसे पुरस्कार मानांकित घेतलेले आहेत. त्यामुळे मी त्यांना एकच सांगू इच्छिते की या सहसुचलं ग्रुपद्वारे आपण महाराष्ट्रभर आपलं श्री किरण घाटे सर आपल्याला सर्वांना सर्वांपर्यंत आपल्याला पोहोचवत आहे या सहसुचलं माध्यमातून. त्यामुळे या विविध क्षेत्रामध्ये आपण अजून भरीव कामगिरी करावी आणि सर्वांपर्यंत आपलं कार्यक्षेत्र पोहोचावं असं मी सुद्धा पोहोचावी, आणि आपण सुद्धा सर्वांनी तिथपर्यंत उत्तुंग भरारी घ्यावी असं मी आपल्या सर्व सदस्यांना सांगू इच्छिते. सुवर्ण भारतसाठी प्रियंका गायकवाडसह चंद्रपूरहून किरण घाटे.